सो हॅलो आणि सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आपला आजचा जो टॉपिक आहे तो खरंच खूप उपयुक्त ठरणार आहे. खूप जणांना खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. कारण की खूप जणांचं असं असतं की त्यांना तेल लावायला आवडत नाही, तरी पण केस वाढवायचे आहेत किंवा खूप जणांना तेल सूट होतच नाही. सो त्यासाठी ही जी होम रेमेडी आहे ती खरंच खूप जास्त उपयुक्त पडणार आहे. आणि ट्रस्ट मी खूप छान असा फरक पडतो, कारण की गेल्या नुकत्या 1.5 वर्षापासून मी स्वतः यूज करते. कारण की माझे हेअर केअर जर्नीमध्ये माझ्यासाठी खूप छान आणि खूप उपयुक्त अशी ही रेमेडी असेल तर हीच असणार आहे. कारण की ह्याच एका रेमेडीमुळे ना माझे हेअर ग्रोथ व्हायला सुरुवात झाली होती किंवा माझे केस खूप गळायचे आधी. तर काही खूप प्रमाणात कमी व्हायला लागले होते. सो मला तर खूप जास्त ह्याचा फरक पडलेला आहे. तुम्हाला पण नक्की पडेल जर तुम्ही छानरित्या व्यवस्थित हे फॉलो केलं आणि स्टेप बाय स्टेप ह्या गोष्टी केल्या तर तुम्हाला पण नीट असा रिझल्ट भेटेल. सो आपण सुरुवात करूयात की हे आपलं जे होम रेमेडी किंवा घरगुती हेअर टोनर कसं बनवायचं आहे ह्याच्या स्टेप नीट व्यवस्थित प्रकारे तुम्ही बघा. आणि सो जसं की मी एका वाट्यामध्ये 1 कप वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पुन्हा अर्धा कप म्हणजे 1.5 कप पाणी घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये 1 चम्मच मेथीचे दाणे टाकलेले आहेत आणि 2 चम्मच हे रोजमेरीचे पानांचे टाकलेले आहेत. आणि त्यानंतर मी ह्यामध्ये 1 चम्मच म्हणजे 7-8 अशा क्लोव्स टाकलेल्या आहेत, म्हणजे लवंग टाकलेलं आहे. आणि हे पाणी असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सध्या आपल्याला ह्याचं काहीच करायचं नाही आहे, त्याला झाकून आपल्याला रात्रभर ते भिजत घालायचे आहेत. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही ओपन करून बघाल तेव्हा ते अगदी असं रेडिश दिसेल. म्हणजे आणि पूर्ण असे मेथीचे दाणे वगैरे असे पूर्ण टम्म फुगलेले असतील. आणि त्यानंतर आता आपल्याला हे जे आहे ते एका बाउलमध्ये किंवा पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि ते आपल्याला गॅसवर मंद आचेवर गरम करायचं आहे. आणि हळूहळू गरम होऊ द्या, कारण की आपल्याला जे 1.5 कप पाणी आहे ते आपल्याला 1 कप पाणी एवढंच करून घ्यायचं आहे. मग हळूवार ते गरम करा. आणि त्यानंतर मग गरम झाल्यानंतर गॅस बंद करा, फक्त 5-10 मिनिट गरम करा. आणि त्यानंतर मग झाकण लावून घ्या आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघाल तर एकदम रेडिश आणि ब्राउनिश असा सुंदर असा कलर येतो आणि वास तर खूप सुंदर येतो ह्या पाण्याचा. आणि नंतर हे गाळणीने गाळून घ्या, कारण की आपल्याला हे स्प्रे बॉटलमध्ये टाकायचं आहे. आणि जर एखादी पण गोष्ट अडकली तर आपला नीट हा वॉटर स्प्रे होणार नाही म्हणून. आणि अशा प्रकारे मी पूर्ण 1 कपमध्ये झालेलं आहे. आणि हे कोणतंही गोष्ट फेकू नका, हेच तुम्ही उद्या मिक्सरमध्ये ग्राइंड करून जर दहीमध्ये मिक्स करून केसांना लावलं तर अतिउत्तम. आता मी हे स्प्रे बॉटलमध्ये काढून घेतलेलं आहे. सो आपलं हेअर टोनर रेडी झालेलं आहे आणि माझ्याकडे आता पण आहे, म्हणजे हे आहे ते हेअर टोनर जे मी कालच केलं होतं. खूप जणांना असं वाटत असेल की छोट्या स्प्रेच्या बॉटल पण भेटतात, तुम्ही त्यातही टाकू शकतात. पण मला ती स्प्रे बॉटल आवडत नाही, कारण की त्याचं स्प्रे असतं ना ते खूप नाजूक असतं. आणि हे सगळं कसं हे मोठं असल्यामुळे ना फटाफट लावून होतं 1 मिनटामध्ये. सो मी हे वीकमध्ये ॲटलिस्ट 3 वेळा लावते, 2-3 वेळा लावते. जर तुम्हाला उद्या अंघोळ करायची असेल किंवा केस धुवायचे असेल तर रात्रीच लावून घ्या, जेणेकरून मग आपल्या केसांना ते व्यवस्थित प्रकारे ते पाणी मुरतं. आणि ट्रस्ट मी हे करून बघा, 2-3 महिने करून बघा, तुम्हाला खरंच खूप छान रिझल्ट येईल. आणि खूप मस्त रिझल्ट येईल. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं. आणि मी तुम्हाला आता हे जे पाणी आहे ते तुम्हाला लावून दाखवते की मी कशा प्रकारे लावते. आणि जर कोणाला छोट्या हेअर स्प्रेच्या बॉटल्स असतात त्या घ्यायच्या तर तुम्ही घेऊ शकतात. पण मी ही का घेते, कारण की ना फटाफट लावलं जातं असं असं स्प्रे केल्यावर. तुम्हाला दाखवते मी ते पण. आणि खूप सारे आपले असे व्हिडिओ येणारच आहेत त्याच्यामध्ये मी माझी हेअर केअर जर्नी सांगणार आहे की ॲटलिस्ट मला एवढ्या वॉल्यूमपर्यंत केस कशी आली, माझं कसं स्कॅल्प वगैरे हे विजिबल व्हायला लागले केसांमुळे. सगळ्या गोष्टी आता हळूहळू आपल्या यूट्यूब चॅनलला येणार आहेत. सो नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू. मी तुम्हाला लाईव्ह डेमो करून दाखवते की मी स्वतः कसं हे स्प्रे बॉटल यूज करते. सो ह्या स्प्रे बॉटलचा मी फायदा तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे की मोठी असल्यामुळे फटाफट स्प्रे निघतो. सो असं एका भांगनुसार स्प्रे लावायचा आहे आपल्या केसांना.
सगळ्या ठिकाणी लावा, म्हणजे फक्त रूट्सला लावलं तरी चालेल किंवा पूर्ण केसांना लावलं तरी चालेल. मी जास्त करून रूट्सकडे सांगेल, कारण की तिथून आपली हेअरफॉल होतो, तिथूनच आपले नवीन केस येणार आहेत. तर रूट्सवर जास्त फोकस करा. आणि माझं स्कॅल्पवर जास्त असल्यामुळे वरच्या भागाला तर मी तिकडे जास्त लावते. आणि त्यानंतर मग व्यवस्थितरित्या पूर्ण केसांना, पूर्ण आपल्या डोक्याला लावून घ्या आणि व्यवस्थित छान अशी मॉलिश करा. त्यानंतर लावल्यानंतर नक्की केस टायप करा, ॲटलीस्ट फॉर 2 to 3 मिनिट्स और लाईक 5 मिनिट्स, कारण की ह्याने ते व्यवस्थित प्रकारे तुमच्या डोक्यामध्ये किंवा केसांमध्ये मुरेन. तो जेव्हा पण तुम्ही हे सिरम लावाल, जे की मी आता लावलेलं आहे, तुम्हाला दाखवलं आहे की मी कशा प्रकारे लावते. ह्याचा एकच ॲक्च्युली खूप चांगला फायदा होतो की फटाफट लागलं जातं 2 सेकंदामध्ये. जे लहान जे स्प्रे असतात तर त्याला खूप वेळ लागतो. हळूहळू एका साईडला करा, मग दुसऱ्या साईडला करा. त्यामुळे मला हे खूप असं उपयुक्त पडतं, म्हणून मी ह्यातच करते, कारण की आमचा हा प्लांट स्प्रे होता. सो मी ह्यातच आता यूज करते. आणि जर तुम्ही असं स्प्रे लावलं असेल तर मी सांगेल की तुम्ही 2 का 3 मिनटं किंवा ॲटलीस्ट 5 मिनटं असं केस पूर्ण बांधून बसा. आणि त्यानंतर मग केस मोकळी केली मग, कारण की ते पूर्ण पाणी सुकू द्या, कारण की जर तुम्ही ते सुकू दिलं ना तर सर्दी वगैरे पण होऊ शकते. सो आणि हां, हे फ्रीजमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे 2 हफ्ते, म्हणजे 2 वीक. हे फार राहू शकतं चांगलं, म्हणून थोडंच करा. मी जेवढं केलेलं आहे तेवढं थोडंच करा, कारण की मग ते जास्त खराब पण होणार नाही आणि वाया पण जाणार नाही. आणि हे 2 वीक आरामात पुरतं. सो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.